श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असं म्हणतात. खरोखरच श्रावण हा महिना हिरवळीचा महिना म्हणून ओळखला जातो. पण याच श्रावणात काही नियम, विशेषतः आहार विषयक नियम, हे रेड सिग्नल प्रमाणे आपल्याला थांबवण्याचं काम करतात. आता हे नियम नेमके काय, ते फॉलो करायलाच हवेत का, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सांगण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध आहार तज्ञ पल्लवी सावंत पटोळे. नमस्कार. नमस्कार. लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यात आधी आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आता श्रावण महिना आहे, त्यामुळे थेट प्रश्नाने मी सुरुवात करते. श्रावणात मांस मच्छी खायची नाही असं म्हटलं जातं आणि नॉनव्हेज लव्हर्सना प्रचंड राग येतो या गोष्टीचा. तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? मुळात श्रावण हा महिना हा शाकाहारासाठी उत्तम महिना मानला जातो. कारण श्रावणामध्ये असं म्हणतात की माशांची प्रजनन क्रिया सुरू होते, म्हणजे ज्याला असं म्हणतो आपण की माशांचा ब्रीडिंग सीझन सुरू होतो. सो श्रावणात मांसाहार न करण्याचं एक शास्त्रीय कारण असं आहे की जर तुम्हाला नंतर खूप प्रमाणात मासे खायचे असतील आणि उत्तम प्रतीचे मासे खायचे असतील, ज्यांच्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम यांचं उत्तम प्रमाण असेल, तर अशासाठी तुम्ही जर श्रावणामध्ये तुमच्या मांसाहाराला सुटी दिलीत तर तुम्हाला चांगल्या प्रतीचं मांसाहार करता येईल. विशेषतः हे सगळं समुद्री माशांना आणि गोड्या पाण्याच्या माशांना, हे दोघांनाही लागू आहे. आणि म्हणून श्रावणात शाकाहाराचा आग्रह धरला जातो. आणि जर आपण थोडंसं म्हणजे पारंपरिकदृष्ट्या बघायला गेलं तर याच दरम्यान आपल्याकडे बरेच सण उत्सव सुद्धा येत असतात आणि त्या निमित्ताने बऱ्याच प्रमाणात आपण उपवास सुद्धा करतो. सो उपवासाचं जे आपलं आहे की आपण त्यावेळी शाकाहारच करतो किंवा जो पचायला सोपा आहे असा हलका आहार घेतो. त्यामुळे या दोन्ही बाजू जर लक्षात घेतल्या तर मांसाहाराला सुट्टी देणं उत्तम. आणि जर तुम्हाला एक वेगळा ट्रेंड म्हणून सुद्धा शाकाहार ट्राय करायचं असेल किंवा तुम्हाला जर व्हिगन आहार ट्राय करायचं असेल तर श्रावणासारखा दुसरा महिना नाही आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की श्रावणामध्ये जर आपण आजूबाजूला सुद्धा बघायला गेलं तर बऱ्यापैकी पावसाळा असतो. आणि अशा वेळेला वातावरणात जे बदल होत असतात त्याचे सुद्धा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात. सो त्या सगळ्या परिणामांना अनुकूल असा आपला आहार करण्यासाठी जर तुम्ही सात्विक शाकाहारी आहार अवलंबू शकलात तर तुमची हेल्थ खूप चांगली राहू शकते. 30 डेज श्रावण चॅलेंज ते करू शकता अगदी. आणि आता यावेळेला मला वाटतं 5 आठवडे 5 सोमवार आहेत श्रावणातले. सो यू हॅव गुड चान्स. येस. सो मला असं विचारायचं होतं, आता ही कारणं झाली पण तरी ज्यांना नाहीच राहावं ते खातात, तर त्याचा धार्मिक आपण एक बाजू जरी बाजूला केली तरी काही शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो का? मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण इकोलॉजिकली विचार करतो, म्हणजे आपण वातावरण सदृश आहाराचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला पचायला हलकं म्हणून शाकाहार हा उत्तम आहार आहे. याला म्हणजे दुसरं त्याच्यामध्ये काही नाही, निर्विवाद सत्य आहे. मात्र जर तुम्हाला प्रथिनांबद्दल म्हणायचं असेल, म्हणजे अनेकदा मांसाहार करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा असा असतो की माझं प्रथिनं कंप्लीट झालं पाहिजे, माझं प्रोटीन इंटेक पूर्ण झाली पाहिजे दिवसभरात. सो असा मुद्दा जरी तुम्ही लक्षात घेतलात तरी सुद्धा शाकाहारी आहारामध्ये तुम्हाला कडधान्य, उसळी यांसारखे पर्याय आहेत. सो ते तुम्ही शिजवून तुमच्या आहारामध्ये उत्तमरित्या जर व्यवस्थित त्याचं आरेखन केलं तर तुमचे प्रथिनांची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते. त्याच्यासाठी मांसाहारच करायला हवा असं नाही आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की तुमचा आहार हा कुणीही तुम्हाला बंधन घातलंय म्हणून तुम्हाला नाईलाज म्हणून करावा लागतोय असं कधीच असता कामा नये. कारण फूड म्हणजे आपण जेवण ही आपली प्राथमिक गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि आता इंटरनेट. पण अन्न ही प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याबाबत जर बोलायला झालं तर जर तुम्ही जबरदस्ती काही खात असाल तर त्या जबरदस्तीचं कारण काय आहे की तुम्ही ती जबरदस्ती लादून घेताय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे अनेकदा आपल्याकडे असं म्हणलं जातं की नाही नाही मला अंड खूप आवडतं पण आमच्या घरी चालत नाही. सो आता या सगळ्या मुद्द्यामध्ये की तुम्हाला अंड आवडतंय, तुम्ही ते खाऊन पाहिलंय का? जर घरी करत नाही तर त्याचं काय कारण आहे? ह्या दोन गोष्टींचा एक मला असं वाटतं मिलाफ करून तुम्ही त्याच्यानंतर निर्णय घेणं हे जेवणाच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर आधीच काहीतरी शारीरिक व्याधी असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर खाण्यासाठी प्रतिबंध केला जात असेल, म्हणजे अनेकदा असं होतं की काही लोकांना ॲलर्जी असते, तुम्ही अंड पचवूच शकत नाही, किंवा आत्ता बघायला गेलं तर दूध पचत नाही अनेक लोकांना, पण दूध खूप आवडतं. आता आवड आणि निवड ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला तो एक समन्वय साधणं खूप आवश्यक असतं. श्रावणामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लंत सुद्धा आणि जर चिकनचा आपण विचार करायला गेलं तर पाऊस खूप असल्यामुळे
आपल्याला माहिती चिकन इज अ लाईव्ह ऑर्गॅनिझम. ते ज्यावेळेला तुम्ही साठवून ठेवता त्यावेळेला ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होऊन तो वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपण म्हणजे आपण जर असा विचार केला की वैज्ञानिकदृष्ट्या आपण मांसाहार करावा की करू नये, तर मांसाहाराचं खराब होण्याचं प्रकरण जे आहे ते लक्षात घेता मांसाहार टाळणं उत्तम आहे. आता हा नियम शाकाहाराला लागू नाहीये का? तर तुम्ही समजा भाज्या आणल्यात आणि पुढल्या 2 दिवसात केल्यात, उत्तम. तुम्ही जर त्या भाज्या ठेवल्यात आणि त्या आहेतच 3, 4, 5, 6 दिवस आणि त्यातलं अगदीच सत्व निघून गेलंय, फ्रीजमध्ये सुद्धा त्याला साधारण त्यांचं पाणी झालंय आणि त्या साधारण हिरवळीत जमा झाल्यात फ्रीजमध्ये, तर त्या भाज्यांचा सुद्धा काही उपयोग नाहीये. सो हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून श्रावणात मांसाहार करू नये आणि शाकाहार अवलंब. आता त्यालाच जोडून मी विचारेन, समजा एखाद्याने खूप नेटाने फॉलो केलं की मी नाहीच आता मांसाहार श्रावणामध्ये नाहीच करणार, त्यानंतर त्याच्या शरीरात काय बदल होतील साधारण त्या 1 महिन्याच्या कालावधीत? महत्वाचा मुद्दा हा आहे की मांसाहार बंद केल्यानंतर तुम्ही आपोआप शाकाहारी पदार्थांमध्ये त्याचे पर्याय सुद्धा शोधू लागता. म्हणजे जर तुम्ही आहारशास्त्रीय दृष्टिकोनातून जर सजग असाल तर तुम्ही हा विचार करता की अच्छा आता मला प्रथिनं रोज एवढं हवंय, कारण शक्यतो कॅल्शियम प्रथिनं यांच्यासाठी आपण शाकाहाराकडे पर्यायी दृष्टिकोनातून बघतो आणि कधी कधी म्हणतो की नाही त्यात एवढं काही प्रथिनं नाहीये, ते नकोच आहे मला. सो मुद्दा असा आहे की मांसाहार खाताना जे प्रमाण असतं मांसाहाराचं ते अनेकदा खूप जास्त प्रमाणात इतकं खूप कमी ठिकाणी खाल्लं जातं. ओके. आणि शाकाहारी पर्यायी पदार्थ जे आहेत, म्हणजे समजा आपल्याला जर प्रथिनांचं प्रमाण आपण विचारात घेत असू, जे प्रामुख्याने विचारात घेतलं जातं, तर उसळी आणि कडधान्य ह्याच्यामध्ये 100 ग्रॅममध्ये 7 ते 12 ग्रॅम प्रथिनं असं असतं. आता हा मुद्दा लक्षात घेता शाकाहारामधील पर्याय म्हणून कडधान्य, उसळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, त्यानंतर शिंगाडासारखे पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर खूप चांगलं आहे, कार्बोहायड्रेट्स खूप चांगले आहेत, प्रथिनं तितकं नाहीये, पण त्याला जर तुम्ही जोड दिलीत कडधान्य आणि उसळींची तुमच्या आहारात तर तुम्हाला प्रथिनं उत्तम प्रमाणात मिळू शकतात. आणि शाकाहार जोपर्यंत तुम्ही योग्य प्रमाणात योग्य प्रकारे खाताय तोपर्यंत तुमचं कधीच नुकसान करत नाही. आता यालाच जोडून मी एक प्रश्न करेन, तो म्हणजे 1 महिना आता समजा एखाद्याने ठरवलं की आपण नेटाने फॉलो करायचं, तर 1 महिना नॉनव्हेज न खाल्ल्याने शरीरात नेमके काय बदल होऊ शकतात? महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड हे आयुर्वेदामध्ये तामसी आहार म्हणून मानले गेलेले आहेत. म्हणजे तुमच्यातल्या ज्या तामसी भावना आहेत, रागीटपणा किंवा अँगर इश्यूज वगैरे, हे वाढतात. आता जर आपण फिजिओलॉजिकली याचा विचार केला तर नॉनव्हेजमध्ये प्रोटीन आहेच, पण त्याच्याबरोबर फॅट्स सुद्धा आहेत. ओके. सो स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनं यांचं एक कॉम्बिनेशन मांसाहारामध्ये येतं. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी डेफिनेटली मदत होते, हाडांची घनता वाढते, तुमची इम्युनिटी देखील वाढते, या गोष्टी आहेतच. मात्र जर तुम्ही ते पूर्णपणे एलिमिनेट केलं, अजिबातच खाल्लं नाही, तर शाकाहारातील पर्यायी पदार्थ जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या हाडांची पटकन झीज होणार नाहीये. ओके. थोड्याफार प्रमाणात, म्हणजे तुम्हाला माहित असेल की श्रावणामध्ये ज्या वेळेला तुम्ही शाकाहार फॉलो करता त्याला अनेक जण म्हणतात की श्रावणात यावेळेला मी नॉनव्हेज खाल्लं नाहीये पण माझं वजन एकदम कमी झालं. सो शरीराचं वजन हे स्नायूंचं वजन, फॅट्सचं वजन, सगळ्याचं वजन असतं. सो ते नक्की कोणतं वजन कमी झालंय हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल. अनेकदा असं दिसलेलं आहे की जे शाकाहारी आहेत, म्हणजे मांसाहार न करता शाकाहारी ज्यांनी अवलंबलेलं आहे फॉर 1 महिना 2 महिने जो काही कालावधी असेल, या सगळ्या कालावधीमध्ये त्यांना खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, हलकं वाटतं, कारण शाकाहार पचायला हलका आहे आणि मांसाहार पचायला थोडासा जड आहे. त्यामुळे मांसाहार करताना आपण त्यामध्ये पदार्थ सुद्धा खूप वापरतो, म्हणजे आपल्याला ते तेल वापरायलाच लागतं, मसाले वापरायलाच लागतात. ओके. मात्र शाकाहारामध्ये तसं बंधन नाहीये. आपण एखाद दुसरा मसाला जरी कमी वापरला तरी शाकाहारला त्याची सुद्धा एक वेगळी चव आहे. सो चव वाढवणं हा मुद्दा शाकाहारामध्ये कमी असल्यामुळे आपोआपच तुम्हाला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, कधी कधी तुम्हाला हायड्रेशन वाढतं, म्हणजे तुमच्या शरीरातील आर्द्रतेचं प्रमाण खूप चांगलं होतं, त्यामुळे विचार करण्याची क्लॅरिटी खूप चांगली येते. सो शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे त्याच्यामुळे होतात आणि शरीराचं नुकसान होत नाही. थोड्याफार प्रमाणात कधी कधी जर तुम्ही कडधान्य, उसळी अजिबातच खाल्लं नाहीत किंवा दूध आणि दुधाचे पदार्थ अजिबातच घेतले नाहीत तर तुमचं स्नायूंचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण आपल्या शरीरामध्ये अशी सिस्टीम आहे की तुम्ही परत खायला सुरुवात केली की ते पूर्ववत होणार. सो
तो महत्वाचा मुद्दा आहे. सो आता परत खाण्यावरून आपला विषय निघाला तर श्रावण संपल्यावर ताव मारायचा असतो असं म्हणतात लोक. तर जेव्हा म्हणजे श्रावण संपल्यावर जेव्हा मांसाहार पुन्हा सुरू करायचा तर तेव्हा पण काही गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे का? कारण 21 दिवसात साधारण आपल्या शरीराला जर सवय होत असेल तर ती मोडताना म्हणजे अतिरेक होऊ नये ह्यासाठी काय करावं नेमकं? सगळ्यात महत्वाचा म्हणजे मी हे नेहमी सांगते की आहाराचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे संयम. सो जेवढं तुम्ही हळूहळू सुरुवात कराल गोष्ट म्हणजे अगदी पदार्थ चावण्यापासून सुद्धा तो हळूहळू वेळ घेऊन चावणे, इतका व्यवस्थित चावून चावून खाणे की तुमच्या पचन संस्थेला कमीत कमी काम करावं लागेल त्याच्यासाठी. तर असं जर केलं तर अजिबातच काही तोटा नाहीये. पण ताव मारणे हा जो शब्द आहे तो थोडासा म्हणजे एक मजेशीरपणा आणण्यासाठी सुद्धा आलेला आहे. सो प्रत्येक पदार्थावर ताव मारणं म्हणजे ते मला असं वाटतं फक्त शाब्दिक ठीक आहे, पण ज्यावेळेला प्रासंगिक आपण विचार करतो त्यावेळेला तो खरंच हळूहळू चवी चवीने खाणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अगदी तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात केलीच तरी सुद्धा असं फार कमी वेळा होतं की आता बुफे सिस्टीममुळे होत असेल की सगळंच एका वेळी अवेलेबल आहे. पण शक्यतो असं आहे की हळूहळू खायला सुरुवात करा. म्हणजे पहिला दिवस मे बी तुम्ही एकच मील मांसाहाराचा करा, दुसरा दिवस 2 मील आणि मग नंतर हळूहळू ते ऍड करत जा. त्यावेळेला सुद्धा तुम्ही सॅलड किंवा भाज्या यांचं प्रमाण कमी करू नका म्हणजे पचनाचे विकार होणार नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट. येस. सो हे आपण नॉनव्हेज विषयी म्हटलं, पण शाकाहारात म्हणजे भाज्या पण काही आहेत किंवा डाळी काही आहेत ज्या तामसी जसं तुम्ही म्हणाल त्या गटात मोडल्या जातात. तर शाकाहारातले कुठले पदार्थ आपण श्रावणात नाही सेवन केलं पाहिजे त्यांचं? ओके. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याकडे इतकी विपुलता आहे फळं भाज्या या सगळ्या प्रमाणामध्ये. श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खास त्याच सीझनला असतात, त्या मोसमामध्ये ह्या आपल्याला भाज्या मिळतात. म्हणजे वेगळ्या वेगळ्या रानभाज्या असतात, वेलभाज्या असतात, म्हणजे करटुळ आहेत किंवा कडवळ आहेत, यासारख्या भाज्या तुम्हाला सगळ्या सीझनला तेवढ्या नाही मिळत. सो श्रावणामध्ये ठराविक चविष्ट भाज्या तुम्हाला मिळतात, पालेभाज्या, रानभाज्या आणि वेलभाज्या या तिन्ही प्रकारांमध्ये. त्यामुळे त्यांचं सेवन भरपूर करावं. म्हणजे आता तुम्हाला अगदी फोडशीपासून चाकवतापासून अळूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. खूप उत्तम प्रकारची कोथिंबीर मिळते तुम्हाला बाजारात. सो ह्या पदार्थांचं सेवन वाढवणं, ह्या पालेभाज्या तुमच्या आहारात जर तुमच्या आहारात तुम्ही घेऊ शकलात, तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकलात तर तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम हे जे मिनरल्स ज्याला आम्ही म्हणतो, खनिज द्रव्य म्हणतो, त्यांचं उत्तम प्रमाण तुमच्या आहारातून मिळू शकतं. याशिवाय तुम्हाला नट्स खूप चांगले खायला मिळू शकतात आणि तुम्ही त्याच्यासाठी तेलबियांचा सुद्धा वापर करू शकता. सनफ्लॉवर सीड, पंकिन सीड्स आहेतच, पण याशिवाय तुम्ही जे चेस्टनट ज्याला म्हणतात, वॉटर चेस्टनट, शिंगाडा ज्याला म्हटलं जातं, त्याचं सेवन तुम्ही करू शकता. त्यानं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची कंदमुळं पण मिळतात या सीझन मध्ये. सो ती सुद्धा जर तुम्ही ऍड करू शकलात तर त्यासारखं उत्तम जेवण नाही. रताळी खूप छान मिळतात ज्याच्यामध्ये B12 असतं. सो एकच मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही पालेभाज्या किंवा कंदमुळं शिजवताय त्याला खूप जास्त संस्कार करणं टाळा. म्हणजे त्याच्यावर पेरी पेरी पावडर टाकली आहे किंवा स्पायसेस टाकलेत असं न करता, किंवा फॉर एक्झाम्पल आपण जर कच्ची केळी मिळतात या सीझन मध्ये तुम्हाला, आता त्याचे वेफर्स घरी करून खाणं हे इतपत ठीक आहे. त्याच्यामध्ये जर क्रीम चीज, अनियन आणि पेरी पेरी फ्लेवर आले मग काय उपयोग, मग अवघड आहे. मी त्यालाच जोडून हे आपण खायचं काय हे बघितलं, पण काही टाळायच्या पण ज्या गोष्टी आहेत म्हणजे जसं म्हटलं जातं ना, आता आपण रानभाज्यांचाच विषय निघालाय तर त्यालाच जोडून घेऊयात की रानभाज्या या म्हणजे तुम्ही म्हणालात त्यांना त्यांचा एक वेगळा गंध, चव असते, त्याच्यामुळे फार सोपस्कार करावे लागत नाही. पण आपल्याकडे बेसिक फोडणी तर दिली जाते. पण असंही म्हणतात की श्रावणात कांदा लसूण, आता अर्थात त्यामागे काही धार्मिकही कारण आहेत, काही म्हणजे तुम्ही मला शास्त्रीय कारण सुद्धा सांगा, पण कांदा लसूणची जर फोडणी द्यायची नसेल तर मग कशा बनवायच्या या भाज्या की जेणेकरून आपल्याला त्यातलं पोषण जास्त मिळेल? सो कांदा लसूण खाऊ नये हा जो एक समज आहे तो यातून आलेला आहे की हे दोन्ही पदार्थ तामसी गटातले आहेत. ओके. म्हणजे आपण म्हणतो की फ्लेवर वाढवायचा तर जरा कांदा लसूणची पेस्ट लावा. ओके. हा एक मुद्दा असतो. चवीचा मुद्दा लक्षात घ्यायला गेला तर काही भाज्यांना तुम्हाला कांदा लसूण वापरावाच लागतो कारण त्यांना त्यांची तितकीशी चव नसते. पण श्रावणातल्या ज्या पालेभाज्या आहेत म्हणजे करटुळ्याची भाजी अत्यंत चविष्ट भाजी आहे, चाकवताची भाजी खूप सुंदर भाजी आहे, अळूची भाजी म्हणजे पानं आणि देठ ह्या दोघांनाही त्यांची चव आहे. त्यामुळे तुम्ही जर बेसन वापरलं किंवा नुसत्या तेलावर किंवा साधं सोपं तुम्ही एखादं लोखंडाचं भांडं घ्या, पॅन घ्या
आणि त्याच्यामध्ये जर नुसती परतून जरी या भाज्या केल्या तरी सुद्धा त्या चविष्ट लागतात. फक्त त्या धुवून व्यवस्थित घ्याव्या लागतात, कारण सीझन मध्ये खूप पाणी असतं, त्याच्यामध्ये खूप माती सुद्धा असते. सो त्या धुवून स्वच्छ जर तयार केला तरी चालतं. म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी अशा करू शकतो आपण की समजा तुम्हाला फोडशीची भाजी करायची आहे, ओके, तर ती चॉप करून त्याला थोडंसं कापायचं, त्यामध्ये हलकं बेसन टाकायचं किंवा हलकी जिरं मोहरी इतकी फोडणी त्याला चालते. त्याच्यात आणखी काही करावं लागत नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कांदा लसूण वापरत नसाल तर आपल्याकडे हिंग असतो. सो हिंगाची चव जर, पण तो खूप जास्त वापरायचा नसतो, कारण त्याच्यामुळे तुमच्या जठराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे फक्त चिमूटभर हिंग हे सुद्धा तुम्हाला कांदा लसणीला पर्याय म्हणून वापरता येऊ शकतं. तुमच्या खाल्लेल्या भाज्या तुम्हाला उत्तम प्रकारे पचू सुद्धा शकतात. सो कडधान्य वापरताना हिंग, आणि जर खूप जड चवीच्या भाज्या असतील म्हणजे अळू असेल किंवा जर तुम्ही दाट रंगाच्या भाज्या करत असाल, लाल माठ असतो किंवा लाल टाकळा सुद्धा म्हणतो, तर ह्या भाज्या करताना हलका हिंग वापरायला डेफिनेटली हरकत नाही. ओके. आता फोडणीचाच विषय, तर फोडणीचं मेन इन्ग्रेडियंट तेल. श्रावणातल्या तेलाच्या विषयी म्हणजे मी आजच सकाळी एक लेख वाचला, त्यामध्ये असं नमूद केलं होतं की श्रावणामध्ये विशेषतः कोल्ड प्रेस ऑइल वापरा किंवा तूप वापरा. आता तुपाचे फायदे आपल्या सगळ्यांना मान्य आहेत, पण प्रत्येक पूर्ण दिवसाचं जेवण नाही ना तुपात प्रत्येक जण करू शकत. तर त्यामध्ये खरंच काही आहे का की बाकीची जी आपली नॉर्मल तेल आहेत ती वापरणं घातक आहे का? असं नाहीये. तेल कोणत्याही प्रकारचं वापरा, दर 3 महिन्यांनी तुमचं तेल नक्की चेंज करा. ओके, तुम्हाला तुपात स्वयंपाक करता आला तर डेफिनेटली चालेल. शक्यतो डाळींसाठी तूप वापरलेलं उत्तम. जर भाज्या करत असाल तर तुम्हाला साधं दाण्याचं तेल, करडईचं तेल, ही तेलं चालू शकतात. त्यात स्पेसिफिकली कोल्ड प्रेसचा मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये प्रोसेसिंग कमी होतं, जास्ती प्रमाणात फॅटी ऍसिड्स तुम्हाला मिळतात. हा एकच मुद्दा त्यामध्ये आहे, पण अदरवाईज देयर इज नो हार्म. म्हणजे त्याचे फायदे आहेत, पण तो थंब रूल नाहीये की आपण कोल्ड प्रेसेस. थंब रूल हाच आहे की दर 3 महिन्यांनी तुम्ही तेल चेंज करत राहायला पाहिजे, बदलत राहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फॅटी ऍसिड्स तुमच्या डाएटमध्ये मिळतात. ओके, हा एकच मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला तुम्ही तेल वापरता त्यावेळेला तेलाचा उष्मांक चांगला असायला तर तुम्हाला ते तेल तुमच्या आर्टरीज क्लॉग करणार नाही. ओके, त्यामुळे तेल वापरताना खूप जास्त वेळ आपण तेल गरम पण करायचं नाही. म्हणजे असं होतं कामा नये की तव्यात तेल टाकलं आणि आपण काहीतरी करायला गेलो आणि ते तेल नाहीच आता फक्त काळी वाफ आहे, असंही असतं कामा नये. सो जो नियम आपण कुकिंगसाठी वापरतो, म्हणजे अनेकदा असं म्हणतात की श्रावणात फक्त कच्चच खायचं किंवा कारण ते जास्त सात्विक असतं, तर असं नाहीये. कारण अनेक पदार्थ असे आहेत ज्यांची चव किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे एन्झाईम्स आहेत ते एक ठराविक पद्धतीने प्रोसेसिंग केल्यानंतर जास्त ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे साधा मुद्दा, जसं आता तू म्हणालीस की फोडणी देतो आपण, फोडणी का देतो आपण एखाद्या पदार्थाला? ज्या वेळेला तुम्ही तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकता किंवा जिरं टाकता, त्यावेळेला मोहरी आणि जिऱ्यामध्ये असणारी एन्झाईम्स त्या तेलासोबत ऍक्टिव्हेट होतात. त्याने तुम्हाला अगदी तुम्ही अर्धा चमचा जरी जिरं टाकलं किंवा अर्धा चमचा जरी मोहरी टाकली तरी सुद्धा तुम्ही जो पदार्थ खाणार आहात तो डायजेस्ट व्हायला मदत होते. बरोबर. म्हणजे अनेकदा आता आपण मांसाहार आणि शाकाहाराबद्दल पण बोललो. जर मांसाहाराबद्दल आपण बोलायचं झालं तर मांसाहारामध्ये ऍड केले जाणारे जे मसाले आहेत ते एवढे का आहेत, तर ते व्यवस्थित पचावं. म्हणजे अनेकदा असं म्हणलं जातं की नाही फक्त उकडून किंवा शिजवून असंच खायचा मांसाहार, तसं नाहीये. तुम्हाला 1 चमचा तेल तरी तुमच्या नॉन व्हेजिटेरियन प्रिपरेशन मध्ये टाकायलाच हवं, कारण जर तुम्ही तेल टाकलं तर त्यातले प्रथिनं जी आहेत ती उत्तम प्रमाणात तुमच्या शरीरात डायजेस्ट होऊ शकतात. म्हणजे फिश फ्राईंग इज क्रुशल. फिश जर फ्राय केलं नाही तर त्यातले प्रथिने डिग्रेड होऊन तुम्हाला शरीरात उत्तम प्रकारे मिळत नाहीत. म्हणजे बेसिकली जे वाफवून वगैरे खातात त्याचा फायदा उलट कमी आहे असं म्हणता येईल. कम्पॅरेटिव्हली कमी आहे मांसाहारामध्ये. पण शाकाहारामध्ये वाफवणं, उकडणं, शिजवणं, जस्ट असंच परतणं, विशेषतः तुम्ही जर लोखंडी भांडी वापरली, म्हणजे तांब्या पितळेची किंवा लोखंडाची भांडी वापरून त्यात जर तुमचा शाकाहार तुम्ही बनवत असाल तर त्यासारखं उत्तम काहीच नाही. आपण आता ह्या कुकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती बघतोय, त्यातलीच एक सगळ्यांची आवडती म्हणजे तळणं. तळवण्याचे पदार्थ पावसात तर म्हणजे हवेच असं असतं. भज्या, वडे किती टाळायचा प्रयत्न केला तरी श्रावणात पण अनेकदा तळलेले पदार्थ खाल्ले जातात. अशा वेळी एकतर ते टाळावेत असा काही नियम आहे का, आणि जर खाल्लेच तर त्यानंतर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काय करता येईल, सोपे उपाय? ओके, सो यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण थोडंसं
तळलेल्या पदार्थांबद्दल 2 प्रकारच्या विचारधारा बनवल्यात. एक म्हणजे आपण त्याला खूप ग्लॅमराईज केलंय. एक वर्ग आहे ज्याने खूप ग्लॅमराईज केलंय की अरे पावसाळ्यात जर कांदा भजी आणि खाल्ली नाही तर काय मजा आहे. आणि दुसरा वर्ग आहे ज्याने खूप फोबिया घेतलाय की अरे बापरे, म्हणजे तळलेलं काही नकोच, तेल नकोच. पण आपल्याला तेलाची आवश्यकता आहे का? डेफिनेटली आहे. जसं मी आधी सुद्धा म्हटलं की ज्यावेळेला आपण तळतो एखादा पदार्थ, म्हणजे तुम्ही कांदा भाजी करत असाल किंवा बटाटा भाजी करत असाल, मुळात मी असं कधीच म्हणणार नाही की अरे तळलेल्या पदार्थांमध्ये प्रथिनच असतात. नाही, तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स असतात. जेवढं तुम्ही जास्त तळणार तेवढं त्याच्यामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढणार, कारण तुम्ही तेलाला परत तुम्ही गरम करताय, पुन्हा पुन्हा गरम करताय. सो तळलेल्या पदार्थांमुळे नुकसान केव्हा होतं? ज्या वेळेला एक तुम्ही त्याची क्वांटिटी खूप वाढवता, तुम्ही ते खूप मोठ्या प्रमाणात खाता. दॅट इज वन. दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे की जर तुम्ही चुकीच्या वेळी खात असाल, म्हणजे तळलेल्या पदार्थांमध्ये काय होतं, आपण एक सोपा विचार करू. आपण जे काही अन्न खातो त्याने आपल्याला एक ठराविक प्रमाणात ऊर्जा मिळते. आता तेलामधून 1 ग्रॅम तेलामध्ये आपल्याला 9 किलो कॅलरीज मिळतात. जर आपण 9 किलो कॅलरीज एका वेळेला खातोय, 1 ग्रॅम तेलामधून मिळणार, आपण फ्राईंग साठी जे तेल वापरतोय त्याच्यामधून आपल्याला किती ऊर्जा मिळते याचा एक आपण आढावा द्यायला हवा. जनरली बघायला गेलं तर मिनिमम ऊर्जा ही 200 ते 300 कॅलरीज इतकी आहे. ठीक आहे. आता त्या तळलेल्या पदार्थांचं प्रमाण आणि तुमच्या रोजच्या आहाराचं प्रमाण याचा काय रेशो आहे हे तुम्ही लक्षात घेतलंय का? हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की अरे बापरे नको नको ह्याने एवढ्या कॅलरीज आहेत, असं नाहीये. माझ्या दिवसभराच्या कॅलरीज एवढ्या आहेत, तर ह्या कॅलरीज खाल्ल्यानंतर माझा बाकीचा आहार कसा असणार आहे ह्याचं आलेखन करणं फार महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देर इज नथिंग लाईक अच्छा मी आज हे खाल्लं तर उद्या मी डिटॉक्स करू. आपल्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन येतं, नाहीतर आपले मोशन पास झालेच नसते, आपल्याला लघवी साफ झालीच नसते. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पाणी व्यवस्थित पिणं महत्वाचं आहे. म्हणजे श्रावणामध्ये शाकाहार करण्यामागचं कारणच हे आहे की तुम्हाला तहान कमी लागते, कारण आजूबाजूचं वातावरण हे कुंद असतं जिथे तुम्हाला तितकी तहान लागत नाही. त्यामुळे असं म्हणलं जातं की तुम्ही दूध प्या किंवा फ्लुइड्स प्या, तुम्ही वेगळ्या प्रकारची डाळीची सूप प्या. ओके, म्हणजे आता ज्या भाज्या आहेत श्रावणातल्या त्या ताकात केल्या जातात, म्हणजे चाकवताची जी भाजी आहे ती ताकात केली जाते. सो त्याचा मुद्दा असा आहे की ते सॉलिड आणि लिक्विड याचं कॉम्बिनेशन होऊन तुमच्या शरीरात थोडंसं फ्लुइड सुद्धा तुमच्या आहारामधूनच जावं, या भोवती ते सगळं आलेखन आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की आता तळलेलं खाल्लंय तर डिटॉक्स कसं करू. सो मुळात तुम्ही जर तळलेला पदार्थ खाताय, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचे इश्यू नाहीये, तुमचं वजन जास्त नाहीये, तुम्हाला माहितीये की मी जे तळलेलं खाते ते चांगल्या प्रतीच्या तेलात चांगल्या प्रतीच्या इन्ग्रेडियंट्सनी तयार केलेलं आहे, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मात्र आपल्या शरीराला आत्ता किती हवंय याची जाणीव शरीराला होण्यासाठी आपला मेटाबॉलिझम कसा आहे आणि त्याप्रमाणे आपण हे खाल्लं तर काय होईल याची ऑलरेडी आयडिया आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे असं असेल की नाही मला आता वेट लॉस करायचंय, आता एक आठवडाभर तर मी केलं डाएट, आता मी काहीतरी जंक खाते, असं ते होत नाही. सो हे चीट डेज जे प्रकार आहे त्याच्यातलं चीट डेज हे खूप मानसिक आहे आणि ते थोडंसं आपण कसं असतं की डाएट मध्ये, म्हणजे माझा ठाम विश्वास आहे की फूड फ्रीडम ही खूप महत्वाची संकल्पना आहे की तुमच्या आवडीचं खाणं तुम्हाला खाता यायला पाहिजे. पण बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्या आतड्याची कपॅसिटी किती, तुमच्या जठराची कपॅसिटी किती आहे, तुम्ही खाल्लेलं अन्न तुम्हाला योग्य तऱ्हेने पचतंय की नाही ह्याचा मुद्दा आहे. म्हणजे अनेकदा मी असं बघते की तेलकट खूप प्रमाणात खाण्यामुळे त्वचेचे विकार होणं किंवा रॅशेस येणं, कधी कधी केस खूप जास्त गळणं, कारण शरीराला पोषण तत्व मिळतच नाहीये, फक्त तेल मिळतं आणि तेही तितक्या चांगल्या प्रतीचं नाहीये. म्हणजे आता तेलकट बघायला गेलं तर मग असा मुद्दा येतो की मग कीटो डाएटचं काय. पण कीटो डाएट मधले जे फॅट्स आहेत ते वेगळे आहेत, कोणीही समोसे आणि भज्या खात नाही. सो मुद्दा तो आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे फॅट्स खाताय त्याच्यावर त्याचा परिणाम होणार तुमच्या शरीरावर. आणि ज्या वेळेला तुम्ही फ्राईड फूड काहीतरी खाताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल अळूवडी, आता श्रावणामध्ये अळूवडी खाणारच, पण आता अळूवडी सगळेच उकडलेली खातात का? नाही, कारण बेसनात थोडं तरी तेल असल्याशिवाय ते चविष्ट लागतं. मग अशा वेळेला तुम्ही एका वेळेला किती अळूवड्या खाणार? प्रमाण 4 की 12. सो त्या प्रमाणाचा सगळा मुद्दा आहे. म्हणजे कालच मी बघत होते की श्रावणाची थाळी म्हणून एक ग्रँड थाळी पाहिली. म्हणजे मला 2-3 प्रश्न पडले. एक तर खाणारा माणूस किती आहे, कारण ते साधारण 3-4 जेवण होतं.
आणि आपल्याकडे ज्या प्रकारचे फूड इकॉनॉमी बघता, म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण आहे, एक असा गट आहे ज्यांना मुबलक प्रमाणात खाण्यापिण्याचे ऑप्शन्स आहेत, एक असा गट आहे ज्यांना 1 किंवा 2 पदार्थच मिळतात खायला. सो हा विचार करता ज्यांना उपलब्धता आहे त्यांनी एवढा हाहाकार करून एवढा अत्याचार शरीरावर करावा का, हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जेवणामध्ये भाज्या कमी आणि पापड कुरड्या जास्त असतील तर काय अर्थच नाही. तर मग पोषण मूल्यही कमी आहे. हे पदार्थ खावेत का? डेफिनेटली खावेत. कारण आपल्याला आपल्या शरीराला कळायला पाहिजे कोणत्या पदार्थाची काय चव आहे, तर शरीर ते पदार्थ डायजेस्ट करण्यासाठी प्रतिसाद द्या. म्हणजे आपण अनेकदा म्हणतो नाही मी ते खाल्लं पण मला तितकंसं पचलं नाही. आता ते किती प्रमाणात खाल्लं हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तेलकट पदार्थांचं सुद्धा खाण्याचं प्रमाण याच्यावर सगळं ठरतं. ऑलरेडी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि जर तुम्ही तेलकट पदार्थ खात असाल तर इट्स अ बिग नो. म्हणजे असं म्हणता येईल की काय खाताय यापेक्षा किती खाताय हे सगळ्यात जास्त महत्वाचं. कधी खाताय, येस, या 2 गोष्टी, आणि का खाताय. येस, म्हणजे आपल्याकडे खाण्याला सेलिब्रेशनचा एक मोड आहे की नाही सेलिब्रेशन आहे म्हणून आपण असं खाऊया, किंवा अरे हे झालं तर आता तोंड गोड करूया. हा जो मुद्दा आहे तर तो कितपत गोड हा सुद्धा मुद्दा आहे. तुम्हाला रसगुल्ला खायचा आहे की आईस्क्रीम, बरोबर, मधलं एक निवड असणं महत्वाचं. आता आपलं बोलताना हायड्रेशनचा मुद्दा निघाला आणि आता उपवास अनेक व्रत केले जातात श्रावणामध्ये, तर ज्यूस फार सेलिब्रेट, म्हणजे साधारण चवीला पण छान पोषणाला पण छान असं म्हणतात. तुम्ही उत्तर द्याच. आता सध्या मागील काही दिवसांपासून एक ज्यूस फार ट्रेंडिंग आहे, तो म्हणजे कोहळ्याचा. मुळात हा श्रावणात प्यायचा ज्यूस आहे का बरं, त्या कोहळ्याचा फायदा होतो का? काहींनी, म्हणजे मी माझा स्वतःचा जरी अनुभव मी ऐकलेले सांगायचे तर काहींनी सांगितलं की ते फार वजनासाठी, वजन कमी करायला मदत होते, आणि काहींनी असं सांगितलं होतं की ऍसिडिटी फार वाढते. त्यातलं नेमकं खरं काय आहे? मुळात जसं मी आधी सांगितलं की श्रावणामध्ये कच्चं सगळं खा असं कुठेही सांगितलेलं नाहीये. आणि कोहळ्याच्या रसाने तुमचं वजन कमी होतं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही एक फ्रेज आहे इंग्लिशमध्ये की ड्रिंक युअर व्हेजीज आणि ईट युअर फ्रुट्स. म्हणजे तुम्ही पालेभाज्यांचे रस, भाज्यांचे किंवा फळभाज्यांचे, वेलभाज्यांचे तुम्ही रस प्या, आणि ज्या फळं आहेत जी ती मात्र तुम्ही अख्खी खा. ओके. सो कोहळा ऍसिडिटी वाढण्याचं कारण हे असेल कारण त्यांनी अनुषपोटी म्हणजे उपाशी पोटी ज्यूस पिणं हे एक असेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही काही न खाता फक्त रस खाता त्यावेळेला तितकासा फायदा तुमच्या शरीराला होत नाही. म्हणजे एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्येच की पालेभाज्या ज्या असतात त्या जमिनीच्या खूप जवळ असतात आणि त्यांचं जे ओव्हरऑल आयुर्मान असतं ते 2 ते 3 दिवस इतकंच असतं, त्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे तुम्ही जर रस करून पित असाल तर तो पटकन करून पटकन पिणं हा एवढाच मुद्दा आहे. जर तो 15 मिनिटाच्या सुद्धा वर राहिला तरी देखील तुमच्या शरीराला तो हानिकारक ठरू शकतो. आणि हे कोणत्याही रसाबाबतीत आहे, फळांच्या रसाबाबतीत, इव्हन कोहळ्याच्या रसाबाबतीत. एक मुद्दा असा आहे की तुमचं ओव्हरऑल जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यासाठी तो खूप चांगला मानला जातो, आणि रक्त शुद्धीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पर्यायाने येतातच. पण मुद्दा असा आहे की तुम्हाला खरंच तो आवडतोय का प्यायला आणि किती प्यायचा. म्हणजे तो प्रमाणात पिणं 30 ते 60 ml इज ओके. ते सुद्धा जनरली माझं असं मत आहे की कोणतेही रस खाण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल डाएटमध्ये आधी फायबरचं प्रमाण उत्तम करा. जर तुमच्या डाएटमध्ये काकडी असेल, गाजर असेल, कोथिंबीर असेल, ह्या बेसिक भाज्या आहेत ज्या रोज मिळतात तुम्हाला, तर तुम्हाला रस वगैरे प्यायची गरज नाही. पण असं असेल की आता काहीच होत नाहीये आणि खूपच फ्रस्ट्रेशन आलंय आणि ट्राय करायचंय म्हणून तर आधी तज्ञांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाच्या शरीरानुसार त्यांना वेगवेगळे रस आयदर ते लागू पडू शकतात किंवा ते अजिबातच लागू पडू शकत नाही. सो अशा वेळेला जर तज्ञ असतील तुमच्या सोबत तर त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला गोष्टी आखणं सोपं जातं. म्हणजे आता जसं तू कोहळ्याचा रस म्हणालीस तसं मला आता परवाचीच गोष्ट आहे, मला एकीने असं सांगितलं की मला फक्त मोसंबीचा ज्यूस पिऊन श्रावणातले उपवास करायचे, हाऊ मच आय कॅन डू इट. सो आम्ही एक सोपं गणित मांडलं की मोसंबीच्या रसामध्ये किती मोसंबी लागते, 2 ते 3. ओके, तू जर मोसंबी एक अख्खं खात असेल तर तुला काय समाधान असतं की मी अख्खं मोसंबी खाल्लं आणि डन. आता तिचा मुद्दा असा होता नाही पण तिथे मी 3 खाणार. सो तिथे ज्यावेळेला तुम्ही ब्लेंड करता त्यातलं फायबरही गेलं, सो तू 3 मोसंब्यांमधली फक्त साखर खाणार. सो त्याने तुला फक्त एनर्जी मिळणार, देर इज नो स्ट्रेंथ ऍज सच, किंवा तुला गट हेल्थ साठी काही असे
उत्तम परिणाम मिळणार हा. नाहीयेत फॉर लॉंग टर्म. हम्म. आणि त्यापेक्षा जर तू समजा एक राजगिराचं थालीपीठ खाल्लंस किंवा वरी तांदळाचा भात खाल्लास किंवा एक ग्लास दूध प्यायलीस, हम्म. दॅट्स मच बेटर थिंग हम्म. टू हॅव. म्हणजे एका वेळेला 13-14 चमचे साखर खाण्यापेक्षा इट्स बेटर की तू एका वेळेला 3 चमचे साखर खा, अख्खं मोसंबी खा. त्याने तुला सटायटी व्हॅल्यू पण चांगली मिळेल, म्हणजे पोट खूप छानपणे भरेल हम्म. आणि दिवसभराचं फायबरही छान मिळेल. बरोबर. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ युअर फूड थ्रू हम्म. हे फार महत्वाचं आहे. श्रावणात उपवास करणाऱ्यांसाठी मला एक नक्की सांगायला आवडेल की श्रावणी उपवास करताना आता ह्यात काय खायचंय ह्याच्यापेक्षा आपल्याला किती वेळ खायचंय याचं जर तुम्हाला आरेखन करता आलं दिवसभरासाठी तर फार सुंदर फायदे होऊ शकतात. कारण मला जेन्युअनली असं वाटतं की भारतीय आहार पद्धतीमध्ये फास्टिंग ऑलरेडी आहे. आपण रात्रीचे 12 तास जनरली काहीच खात नाही. हम्म. सो ते आहेच फास्टिंग. दिवसभर ज्या वेळेला तुम्ही फास्टिंग करता त्यावेळेला तुमच्या मेटाबॉलिझमचा विचार होणं आवश्यक आहे की असं होत असेल की नाही मी उपवास केला आणि मला चक्करच आली, फास्टिंग इज नॉट फॉर यू. आणि असंही होऊ शकतं की तुम्ही असं अन्न खात नाही आहात फास्टिंग मध्ये जे तुम्हाला फायदेशीर आहे. म्हणजे एक विनोदाचा भाग म्हणून एक गोष्ट सांगते की हा माझ्याच बाबतीत झालेला किस्सा आहे की मी असं ठरवलं की मला उपवास करायचा आहे. आय वॉज 8th स्टँडर्ड. ओके. आणि एक ट्रेंड म्हणून की नाही मला बघायचं उपवास, आजी पण करते, सगळे म्हणतात करायला पाहिजे तर मलाही करायचं आहे. म्हणून एक दिवस मी उपवास करायचं ठरवलं आणि माझा फोकस क्लिअर होता, आपल्याला साबुदाणा खिचडी खायची. आणि मी दिवसभर मी सकाळी आणि मला खूप भूक लागत होती त्यामुळे काय खायचं तर साबुदाणा खिचडी, म्हणून मी भरपूर साबुदाणा खिचडी खाल्ली. आणि त्या दिवशी मला जी झोप आली दिवसभर आय वॉज लाईक नाही मला तर झोपते, मी जराच आराम करते, परत उठले परत साबुदाणा खिचडी. सो माझं ते अजाणतेपणे माझं पूर्ण उपवासाचं शेड्यूल हे साबुदाणा खिचडी भोवती होतं. उपवासाभोवती माझं दिवस आखलेला नव्हता. सो एवढे कार्बोहायड्रेट्स पोटात गेल्यानंतर अर्थात झोप येणं स्वाभाविक आहे. कारण तुमचे इन्सुलिन स्पाइक होत असणार, कधी तुम्ही एवढा साबुदाणा खाल्लेलाच नसतो, तर आपण ते खात जातो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आत्ता म्हणजे हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जो अभ्यास माझा झालाय आहारशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यातून लक्षात आलेली गोष्ट ही आहे की उपवासाच्या दिवशी तुम्ही कमी प्रमाणात खाणं एका वेळी आणि एखाद्या गोष्टीचं भान असून सजगपणे खाणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग तो साबुदाणा असो, राजगिरा असो, आणि हे जे चिवडा, फराळी पोहे, फराळी मिसळ ह्या खूप ओव्हररेटेड गोष्टी आहेत आणि ह्या अनावश्यक गोष्टी आहेत. तर ह्या खरंच करू नये असं माझं ठाम मत आहे. त्याचं कितीही ग्लॅमरायझेशन झालेलं असलं, तुम्हाला कितीही फोमो वाटत असला तरी तो फोमो असा वाटू दे की अच्छा कोणी उपवास करत नाही आणि मीच उपवास करते, दॅट इज ओके. पण सगळे खातात आणि मी खात नाहीये हे नको. सो उपवासाच्या दिवशी तो संयम बाळगणं खूप आवश्यक आहे. यालाच म्हणजे मला तुम्ही म्हणालात तसं तो संयम बाळगल्याने काही जणांच्या बाबत होतं ज्यांना सवय नाहीये ना उपवासाची, त्यांना चिडचिड होते, रागराग होतो. तर हा जो संयम बाळगला तर त्याच्यामध्येही फायदा होईल का? मुळात कसं आहे की शारीरिक आणि मानसिक असे 2 प्रकारचे संयम. ओके. तुम्ही आता आहारावर ज्या वेळेला संयम बाळगायचं ठरवता त्यावेळेला तुम्ही एकतर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आणि तुम्हाला उपवासाचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो का? डेफिनेटली होतो. पण त्याला किती खतपाणी घालायचं हा सुद्धा मुद्दा आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं नाही मी काही खाल्लं नाही की माझी चिडचिडच होते, ओके, मग तुम्ही उपवासाचे पदार्थ तिथे फळं खा, मधल्या वेळामध्ये रताळं खाऊ शकता उकडून. ओके. सो कार्ब्स फॅट्सचं उत्तम प्रमाण हे उपवासाच्या दिवशी नीट असायला पाहिजे. काही नाही तर 1 कप दूध मॅन्डेटरी आहे. तुम्हाला असं वाटतंय का की माझं पहिल्यांदाच मी उपवास करतोय तर एकदम सगळं खाणं बंद करण्यापेक्षा पहिली गोष्ट आम्ही जी म्हणतो आहारामध्ये की तुम्ही एखादी गोष्ट जर फॉलो करताय, तुम्ही आहार नियमन करताना तुमच्या मनाला हे सांगणं की मी हे का करतोय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मला नेहमी हा प्रश्न पडतो की फक्त श्रावणी सोमवारच का आहे किंवा काही उपवासांमध्ये फक्त शुक्रवारच का आहे. त्याचे धार्मिक संदर्भ आहेत, पण धार्मिक संदर्भांसोबत तो जो 5 दिवसांचा, 7 दिवसांचा, 2 दिवसांचा हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये 24 आवर्स, 48 आवर्स, 72 आवर्स असं एक तासांचं गणित आहे. आता अनेकदा असं होतं की ज्यांना सवयच नाहीये, जे तू म्हणाले, आणि अचानक उपवास करायला सुरुवात केली, जर तुमच्या शरीराला सातत्याने एखादी गोष्ट खाण्याची सवय असेल तर तुमच्या शरीराला हे सांगणं आवश्यक आहे की आज कदाचित आपण अर्धच खाऊ. ही तुमची मानसिक तयारी झाली की आपोआप तुमची शारीरिक तयारी सुद्धा व्हायला सुरुवात होते.
म्हणजे सुरुवातीला उपवास करताना तुम्ही मे बी सकाळी उठल्यानंतर पाणी प्या, थोडी काकडी आणि साबुदाणा खिचडी खा. साबुदाणा खिचडी बरोबर थोडंसं दही घेत जा, म्हणजे प्रोटीन आणि कार्ब्स दोघांचाही बॅलन्स उत्तम होईल. तूप खा प्रत्येक मील मध्ये, कारण तिथे जर 1 ग्रॅम फॅट तुम्हाला 9 किलो कॅलरीज देणार आहे, तर तुम्ही 4 वेळा जरी तूप वापरलं, खिचडीमध्ये वापरलं, रताळं खाताना वापरलं, फळ खाताना वापरलं, तरी सुद्धा तुमचे साधारण 30 ते 40 कॅलरीज तिथेच येतात. हो. आणि खिचडी म्हणा, दही म्हणा, दूध म्हणा, ह्याच्यामध्ये साधारण 100 ते 200 कॅलरी आहेतच. सो किमान 1/4 कॅलरीज जरी तुम्हाला मिळाल्या तरी बेसलाईन मेटाबॉलिझम तुमचा उत्तम राहू शकतो. आणि उपासामुळे उपास करताना तुम्ही जर विचारपूर्वक उपास केला तर तुमचा मेटाबॉलिझम खूप चांगला वाढू शकतो. तुमच्या शरीरातल्या अतिरिक्त स्निग्धांशांची जी झीज आहे ती खूप चांगली होऊ शकते. त्यामुळे फॅट लॉस व्हायला सुद्धा खूप मदत होऊ शकते. पण उपासाचं खाणं हे शक्य तेवढं ताजं आणि उत्तम झोप, ह्या 2 गोष्टींचं महत्व खूप आहे. आणि पाणी भरपूर प्या, खूप पाणी प्या. आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला एक उपवासाचं शेड्यूल आखायला पाहिजे. देन इट इज पॉसिबल. तयारीने उपवास करा, असंच उठलं उपवास करा असं नका करू. अर्थात नका करू. एक शेवटचा प्रश्न विचारेन. आता उपवास आणि आपलं सगळं एकूण तुमचा पण साबुदाणा खिचडीचा अनुभव ऐकला. साबुदाणा हा ओव्हर रेटेड वाटतो का उपवासात? हो, मला डेफिनेटली साबुदाणा ओव्हर रेटेड वाटतो. कारण आणि आता काय झालंय की साबुदाणा ग्लुटीन फ्री आहे, त्यामुळे व्हिगन कम्युनिटीने साबुदाणा उचलून धरलाय. पण साबुदाण्याप्रमाणे शिंगाडा आहे, राजगिरा आहे, याच्यामध्ये खूप चांगले पोषक तत्व सुद्धा आहेत. सो अलीकडेच मी अनेक ठिकाणी वाचलं की 100 ग्रॅम साबुदाण्यामध्ये स्नायूंचं झीज भरून काढण्या इतके प्रथिने असतात. अरे बापरे. त्यामुळे जर तुम्हाला मसल स्ट्रेंथ हवी असेल तर साबुदाणा खा. हा धादांत खोटा आणि अत्यंत वायफळ मुद्दा आहे. साबुदाण्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे 100 ग्रॅम मध्ये 0.01 to 0.9 एवढं आहे. म्हणजे तसंही आपण ज्याला शाकाहारी प्रथिनांचा विचार करतो त्यावेळी जर 15 ग्रॅम प्रथिनं असतील तर ती पूर्णपणे मिळायलाही आपल्या शरीराला वेळ लागतो. 100 ग्रॅम मधल्या 15 ग्रॅम प्रथिनांना जर तुम्हाला डायजेस्ट व्हायला वेळ लागत असेल तर 100 ग्रॅम साबुदाण्यातलं 0.09 किंवा 0.02 या प्रमाणातलं प्रथिन तुमचे किती स्नायू वाढवेल ह्याचा आपण विचार केलेलाच बरा. तो एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा, साबुदाणा हे कंदमुळापासून बनवलं जाणारं पदार्थ आहे, त्यामुळे त्याला आपण सुडो रूट्स असंही म्हणू शकतो किंवा सुडो सिरियल असं म्हणतात. साबुदाण्यामध्ये प्रीबायोटिक्स चांगले आहेत. म्हणजे काय तर तुमच्या आतड्यातील जो गट मायक्रोफ्लोरा आपण ज्यांना म्हणतो, सूक्ष्माणू जे आपण म्हणतो, ज्याच्यावर आपलं मेटाबॉलिझम, पचन वगैरे या सगळ्या क्रिया अवलंबून असतात, त्याचं प्रमाण चांगलं ठेवण्यासाठी साबुदाणा मदत करतो. हा एक साबुदाण्याचा उत्तम फायदा आहे. आणि साबुदाणा थोडासा पोटभरीचा सुद्धा आहे, त्या आणि चवही छान आहे. सो साबुदाण्याची खिचडी खाताना सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत 1 कप दूध किंवा 1 वाटी दही याचा अवलंब करणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याचं एकत्र तुम्ही कॉम्बिनेशन केलं आणि खाल्लं तर नो प्रॉब्लेम. ओके. पण नुसता साबुदाणा इज नॉट अ ग्रेट आयडिया. येस. सो थँक्यू मॅम. तुम्ही म्हणजे फार सविस्तर आणि नीट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि वेळ काढून आमच्याशी चर्चा केलीत, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल आभार. आणि आय होप आपला जो काही आता संवाद झालाय त्याच्यावरून लोकांना श्रावणामध्ये काय खायचं, कसं खायचं, किती खायचं याचा अनुभव असेल. येस, डेफिनेटली. थँक्यू. मग यंदाचा श्रावण तुम्ही कसा सेलिब्रेट करणार? आता आपण ऐकलेले कोणते नियम फॉलो करणार, कुठले तुम्हाला पटले, या व्हिडिओची तुम्हाला किती मदत झाली आहे, हे सगळं आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमचे जे मित्र श्रावण फॉलो करणार आहेत त्यांना सुद्धा नक्की पाठवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.